आज या ठिकाणी भक्तिशक्ती या गुरुकुलाचा आपण 7वा वर्धापन दिवस साजरा करत आहोत. वास्तविक पाहता गणेश महाराज घोडेकर यांनी माझा परिचय जुना. त्यांनी जे सांगितलं संस्था उभी करायची बरेच कीर्तनकार त्यांनी हाताशी धरले. सुरुवातीला होकार दिला सर्वांनी, ते म्हणले त्या पद्धतीनेच. पण ज्या वेळेला गडी मारायचा टाइम आला त्यावेळेला सगळे मागे सरकले. तुला चांगल्यापैकी माहिती आहे. महत्वाचा विषय असा, मी समाजात जास्त नसतो. माझी साधना माझ्या पद्धतीने चालू असते. माझं मंदिर, माझा आश्रम बल्लाळवाडीला आहे. अनेक मोठमोठाले लोक माझ्याकडे पण येतात. मला पण म्हणतात महाराज देणगी हे घ्या ते घ्या. मी नाही. आजपर्यंत मी कार्यक्रम केले, भागवत कथा केल्या, प्रवचन केली, पण ठरवून कुठलीच कथा नाही, ठरवून काहीच नाही. कित्येक गावचे लोक म्हणायचे महाराज तुम्ही किती सुपारी घेता. म्हटलं वाजन प्रिय काय सुपारी घ्या. गौतम भालेराव माझ्या बरोबर गायला होते 2-3 भागवत सप्ताहांना. मी त्यांना म्हणायचा माझ्या बरोबर जे आहेत गायक वादक ते बिचारे ग्रस्तेत, प्रपंचवान आहेत, कुटुंबिक आहेत. त्यांची काय जी फी असेल ती त्यांना द्या, मला नाही दिलं तरी चालेल. कितीतरी कथाकार लोक नावं ठेवायची, काय बाबा हे येतं इकडं कथा करून जातं, काहीच घेत नाही, आमच्या धंद्याला मार बसतो. ते अनेक कीर्तनकार कथाकार मला म्हणायचे. मला समोर नाही म्हटले, पाठीमागं ऐकवायचे. कितीतरी कथाकार, मी त्यावेळेला 2 व्हीलरवर चालत होतो, त्यावेळेला काच उघडी करायचे कीर्तनकार आणि मला हात करायचे. बघा बाबा तुम्ही अजून मोटरसायकलवरच, तुमच्या नंतर कीर्तन करायला लागलो आम्ही 4 व्हीलरमध्ये फिरतोय. लक्षात ठेवा, महत्वाची गोष्ट 4 व्हीलर 2 व्हीलर महत्वाच्या नाही. तुम्ही समाजासाठी किती चांगलं कार्य करतात, किती निष्प्रिय भावनेनं करतात हे महत्वाचं आहे. भगवान कृष्ण म्हणतात गीतेमध्ये कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भू. अरे कर्माची आस्था करून कर्म कर, कर्माच्या फळाची आस्था करून. आपण बऱ्याच वेळा पाहतो यातून काही भेटणार नाही, आउटपुट येणार नाही, मग करायचे कशासाठी. भगवंताने पुढे मला सांगितलं अकर्मणी मा असतो. मग याचा अर्थ असा नाही की तू कर्म करायचेच नाही, कर्म कर, परंतु एक लक्षात ठेव, फळाची अपेक्षा करू नको. याच तत्वावरती गणेश महाराज घोडेकरांनी ही संस्था प्रारंभ केली. मी ऐकत होतो पण कधी येणं झालं नाही, पण काहीतरी निमित्ताने येणं होतच. त्या माध्यमातून मी आलो. खरं सांगू तुम्हाला, तुमच्या घरच्या मुलाला संस्कार करायचे असतील ना, तुम्ही करूच शकत नाही, तुमची बायको पण करू शकत नाही. लक्षात घ्या. मला या गोष्टींचे चांगले अनुभव. एक विद्यार्थी माझ्या आश्रमात आला, एवढा विचित्र बघायचा, मी कंटाळलो 2च महिन्यामध्ये. त्याच्या आईवडिलांना म्हटलं एक काम करा, माझा ऐका का. म्हणे काय, माझ्याकडे ठेवण्यापेक्षा मी सांगतो याला कुठंतरी गुरुकुलात ठेवा जिथे 60-70 विद्यार्थी असतील. ते म्हटले महाराज तुमचं कार्य आहे, तुम्ही केलं पाहिजे. म्हटलं हो मी करतोय, तेच सांगतोय तुम्हाला, माझा ऐका. आणि अक्षरशः त्या विद्यार्थ्याला या गुरुकुलामध्ये आणून भरती केलं. मला चांगल्यापैकी माहिती असतं, प्रवाहामध्ये एकदा का कुणीही पडला की त्या प्रवाहाप्रमाणे त्याला चालावंच लागतं. आणि एकट्यानं जर चालवायचं ठरलं तर असंभव आहे. लक्षात ठेवा, कठीण आहे. तुम्ही तुमच्या घरच्या मुलाला एकट्यानं वळण द्यायचं ठरवलं तर कठीण आहे, पण त्याच मुलाला गुरुकुलात टाकलं तर बाकीचे विद्यार्थी जे वागतात ना, त्यांचं वागणं पाहून त्याला त्या पद्धतीने वागावंच लागतं. म्हणून इथं तो विद्यार्थी घडला जातो. तुम्हाला माहितीये, कुंभार मडकं घडवतो. पाहिले कधी घडवताना मी चांगल्या पद्धतीने पाहिले. पूर्वीच्या काळामध्ये थोपटनं मारायचं वरून तो कुंभार. मी विचार करायचा, थोपट्याने थोपटतोय तो, हा काय खरं आहे बाबा.
कुंभारबाबाला म्हटलं बाबा तुम्ही हे तोडताय ते मडकं फुटून जाईल, अजून ओलच आहे. म्हणे नाही बाबा, पण आतमधून माझा एक हात पण आहे ना, त्या हाताच्या जोरावरती ते मडकं घडणार. वरून थोपटणं मारतो, पण आतून त्याला आधार पण आहे. आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये हे नाही करू शकत. लक्षात ठेवा महत्वाच्या गोष्टी. तुमचं वागणं कसं आहे हे पोरांच्या पटकन लक्षात येतं आणि पोरं त्याच पद्धतीने वागू लागतात. म्हणतात ना यद यद आचरती श्रेष्ठ, गीतेमध्ये भगवान परमात्मा म्हणतात तत्तदेव इतरोचन. श्रेष्ठ पुरुष ज्या पद्धतीचं आचरण करतो त्याच पद्धतीने लहान मुलं त्याचं अनुकरण करत असतात. बाप सिगरेट पितो ना, मग त्याचे तुकडे गोळा करून पोरगा पण तोंडात घेऊन फुकायला बघतो. बाप पत्ते खेळतो ना, तर पोराला म्हटलं हे पाण्याला हात लावायचं नाही, चांगलं नसतं. महाराज माझा बाप खेळतो, तुम्ही मला का सांगताय? बरोबर ना? बाप जर संध्याकाळी पिऊन आल्यावर पोरग नीट राहील का? पण तेच पोरग गुरुकुलामध्ये जर आणून टाकलं तर निश्चित स्वरूपातून या ठिकाणी शिकवणारे शिक्षक, या ठिकाणी जे संस्था चालते संस्थापक यांचं आचरण श्रेष्ठ असतं. म्हणून ते मुलं सुद्धा चांगल्या पद्धतीची घडली जातात. म्हणून या संस्था अत्यंत गरजेच्या आहेत. आज आळंदीमध्ये आपण पाहतो, मगाशीच कोणतरी बोलून गेलं, धंदा मांडला, कीर्तनांचा धंदा म्हटला, संस्थांचा, एवढे पैसे भरायचे फी आणि त्याच्यानंतर त्या मुलांना शिकवायचं. फी घ्या तुम्ही, पण जेवढी पाहिजे तेवढीच घ्या ना. जास्त घेऊन तुम्ही त्या पोरांना भरती करताय. कितीतरी ट्रिपवाल्यांना मी पाहिलं, ट्रिप काढतात, सांगतात इथे मुक्काम, इथे नाश्ता, इथं जेवण, रात्रीचं जेवण वगैरे वगैरे, नेमकी काटछाट करून पैसे वाचवतात. पूर्ण खायला पण देत नाहीत आणि मुक्काम पण पूर्ण करू देत नाहीत. पैसे काटछाट करून आपले खिशे भरतात आणि म्हणतात ट्रिप खूप छान झाली. ट्रिपवरून आलेल्या माणसाला विचारतं, म्हटलं कसलं? नाश्ता 2 वेळा दिलाच नाही, एकदाच नाश्ता दिला, सकाळी तर नुसतं नाश्ता दिला, संध्याकाळी जेवणच दिलं नाही. म्हणजे मला सांगायचंय कित्येक लोकांनी व्यावसायीकरण केलं. पण निश्चित मी हमी देऊन सांगतो, गणेश महाराज धुळीकर या पद्धतीने व्यावसायीकरण कधीच करणार नाही. त्यांनी आपल्या जीवनातला जो अर्थ आहे तो समाजासाठी वापरायचा प्रतिज्ञा केलेली आहे आणि त्यांच्या विशेष पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालतात. ज्याप्रमाणे भगवान रामांच्या मागे सीता माता होती, त्याप्रमाणे त्यांची घरवाली सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारी आहे. उदार आहे. उदार चरितानाम वसुधैव कुटुंबकम. आपल्या पोराला कुणी माझं म्हणत, पण दुसऱ्यांच्या लेकरांना सुद्धा आपलं म्हणून त्याला घडवणं हे काम खूप महत्वाचं असतं. ते या संस्थेमध्ये होतं. आणि महत्वाचे आता महाराजांना म्हणावं लागेल, बस झाले पुरे करा. तुमची काय म्हणतात ना, पावत्या कमी करा, तुमचे विद्यार्थी कमी करा म्हणावं लागेल लोकांना. तर अशा पद्धतीने या संस्थेचे संस्कार चांगले, जडणघडण चांगली आहे. मी 2-4 वेळा या संस्थेला नंतर भेटही देऊन गेलो आणि मी निश्चित सांगतो, महाराज कधी जर वेळ प्रसंग पडला तर गीता शिकवण्याचं काम माझ्या वाट्याला तुम्ही कधी दिलं, मी निश्चित कुठल्याच प्रकारची काही फी न घेता विद्यार्थ्यांसाठी 15 दिवस, विद्यार्थ्यांसाठी हप्त्यातून 1 दिवस जेव्हा माझ्या आश्रमावर असेल त्यावेळेला मी येऊन विद्यार्थ्यांना शिकवत जाईल. अशा पद्धतीने मी त्यांना माहिती देतो. माझे 2 शब्द थांबवतो. हरिओम हरिओम हरिओम.